झी 24 तास एक पाऊल पुढे। तू तिथे मी ही मालिका आता रंजक वळणावर आलेली आहे। एकीकडे प्रियाच्या लग्नामध्ये 1760 विघ्न येत आहेत, तर दुसरीकडे सत्यजित मुधोळकरचा पाण उतारा करण्यासाठी दादा होळकरनं रचलाय नवा डाव। चला तर मग पाहूयात सध्या काय घडतंय मुधोळकरांच्या वाड्यात। मी बोललीये सुहासशी, त्याला सांगितलंय मी या अशा निनावी फोन कॉल्सना आपण किंमतच द्यायची नसते। आता नक्कीच्या लग्नाला 1760 विघ्न, अगदी असंच घडतंय प्रियाच्या आयुष्यात। प्रियाच्या लग्नात पुन्हा एकदा अडचणी आल्यात। हो मंजिरी, पण हे सगळं केलंय कुणी? आई, आता कोल्हापुरात यांचे हितशत्रू काय कमी आहेत का? त्यांच्याचपैकी कुणीतरी केलं असेल। कदाचित दादा होळकर सुद्धा असू शकेल। असेल, दादा होळकरनी सुद्धा केलं असेल, पण प्रश्न हा आहे की आपल्या घरातल्या गोष्टी त्याला कळतात कशा? प्रियाचं लग्न ठरलं हे घराबाहेर गेलं कसं? याचा अर्थ असा की आपल्या घरातच असं कुणीतरी आहे जे या सगळ्या गोष्टी घराबाहेर इतरांना पुरवतंय। आई, तुम्ही नका त्रास करून घेऊ या सगळ्या गोष्टींचा स्वतःला, आणि आपल्या प्रियाचं सगळं व्यवस्थित होणार आहे, बघा तुम्ही। हे तर होईलच, पण याकडे दुर्लक्ष करून एकीकडे प्रियाच्या लग्नाचा घोळ, तर दुसरीकडे सत्यजितचा अपमान करण्यासाठी दादा होळकरने रचलाय नवा डाव। तिच्या हस्ते आपण माझा हा जो काही सत्कार घडवून आणला त्याबद्दल मी खरंच तुमचा आभारी आहे। खूप बरं वाटलं। दादासाहेब होळकर खरंच खूप महान आहेत। अहो, इतरांच्या वंशावळीची त्यांना केवढी चिंता, मग स्वतःचा वंश वाढवण्याची ताकद त्यांच्यात नसली म्हणून काय झालं? सत्काराबद्दल आभारी आहे। येतो हा जो एपिसोड आता जो चाललाय शूटिंग यात, दादा होळकर त्याचा इथे येऊन त्याची काय सत्कार करतो आणि तो ज्या पद्धतीने दादा त्याचा सत्कार करतो तो अतिशय बघण्यासारखा। तो सीन लिहिलाय पण उत्तम आणि तो सीन दिग्दर्शित पण फार छान केला। सत्यजित आणि मंजिरीचं एक महत्वाचं रिलेशनशिप आहे। तसंच एक महत्वाचं रिलेशनशिप सत्यजित आणि दादा होळकर हे आहे। सतत ते एकमेकांच्या समोर येतात, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये बरेचदा दादाला आपले दात घशात घालावे लागतात। तर तसंच आजचाही हा प्रसंग आहे की दादाने कनाईव करून आणि खूप सगळं जुळवून आणून सत्यजितचा एक सत्कार समारंभ ऑर्गनाईज केलाय आणि त्या सत्कार समारंभात तो सत्यजितचे जे वडील आहेत त्यांनाही तिथे बोलावतो आणि मग काय धमाल उडते ती तुम्हाला एपिसोडमध्येच पाहायला आवडेल असं मला। मात्र दादाची ही चाल सत्यजित त्याच्यावरच उलटवतो। आता या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय दादा होळकर नक्कीच स्वस्थ बसणार नाही। दादा यापेक्षाही काहीतरी भयानक आणि पुढचं दादा काही करू शकतो। दादांचा इतक्या सगळ्यांसमोर जे झालंय आता त्याचा बदला दादा फार मोठ्या पद्धतीने घेणार आहे आणि त्याच्यामध्ये काही म्हणजे अगदी काहीही होऊ शकतं, म्हणजे कुणाचा जीवही जाऊ शकतो म्हणजे इतकं। दादा सत्यजितच्या घरात एखादी चांगली घटना जर घडत असेल तर दादा त्याच्यामध्ये नेहमीच काहीतरी विघ्न घालण्याचा प्रयत्न करतात। फक्त ह्या वेळेला ते त्यांच्या ज्या मिसेस आहेत मंजुषा होळकर त्यांचा वापर करून सत्यजितला त्रास द्यायचा प्रयत्न करतात। तर ते कसं हे अगेन 21 एप्रिलला आमचं महा एपिसोडमध्ये बघायला मिळतं। त्यामुळे आता मालिकेत लवकरच नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार हे नक्की। काय होळकर रंगला ना कार्यक्रम। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।